इफ द सिंपल इंटरेस्ट ऑन सम ऑफ मनी ॲट 5% पर एनम फॉर 3 years इज रुपीज 1200. आपल्याला काय सांगितलं की एक अशी सम आहे, म्हणजे एक असं प्रिन्सिपल आहे की त्याच्यावर 5% जर आपण रेट ऑफ इंटरेस्ट असेल आणि 3 वर्ष त्याचं नंबर ऑफ इयर्स असेल तर त्याचे इंटरेस्ट किती येत आहे, 1200 रुपये इंटरेस्ट येत आहे. 1200 आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे. कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहे ते पहिले पाहू आपण. आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं नाही. ओके, प्रिन्सिपल दिलेलं नाही. आपल्याला सांगायचं आहे काही एक संख्या आहे ती आपल्याला माहीत नाही. त्यानंतर आपल्याला पाहिजे रेट ऑफ इंटरेस्ट, तो आपल्याला दिलेला आहे 5%. त्यानंतर नंबर ऑफ इयर्स जे आहे तो दिलेला आहे आपल्याला 3 years. ह्या 3 गोष्टी दिलेल्या आहे आणि आपल्याला ऑलरेडी जे सिंपल इंटरेस्ट आहे ते आपल्याला काढून दिलेलं आहे. सिंपल इंटरेस्ट किती दिलेला आहे तर 1200 आपल्याला काढून दिलेलं आहे. आता त्यांनी विचारलं काय, ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे आणि आपल्याला सांगितलं फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. तुम्हाला कोणतं इंटरेस्ट काढायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. तुम्हाला सिंपल इंटरेस्ट दिलेलं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट ऑन द सेम सम, हे सेम आहे, याच्यामध्ये कोणत्याही बदल नाही. प्रिन्सिपल जे आहे ते तुमचं सेम आहे. जेवढं सिंपल इंटरेस्ट काढताना तुमचं सम होतं तेवढंच तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढताना सुद्धा घ्यायचं आहे तुमचं प्रिन्सिपल. ओके, पुढे सांगितलं फॉर द सेम पिरियड. त्यानंतर आपल्याला सांगितलं नंबर ऑफ इयर जे आहे ते सुद्धा सेम आहे. पहिल्या वेळेस 3 वर्ष होतं तर आता सुद्धा 3 वर्षच राहील. पुढे सांगितलेलं आहे ॲट द सेम रेट आणि रेटसुद्धा तुमचा 5%च राहील. तर तुम्हाला शोधून काय काढायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्ट शोधून काढण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय पाहिजे तर तुमचं प्रिन्सिपल. आणि प्रिन्सिपल शोधून काढण्यासाठी तुमचा फॉर्म्युला काय आहे, P = I × 100 डिवायडेड बाय P × R. बरोबर आहे. मग काय, सॉरी प्रिन्सिपल तर नाहीच आपल्याकडे. ओके, R × N. ओके, हा आपला फॉर्म्युला झाला. आता प्रिन्सिपल शोधून काढताना आपल्याकडे ऑलरेडी सिंपल इंटरेस्ट आहे जे की 1200 आहे × 100. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5 आणि नंबर ऑफ इयर्स दिलेला आहे 3. किती होतात, यांचा गुणाकार केला तर हे येते 1,20,000 आणि नंबर ऑफ इयर्स किती आहे तर 3, 5 × 15. किती होतात बघा, 15 × 20 8,000 रुपीज 8,000. म्हणजेच तुमचं प्रिन्सिपल जे आहे ते किती होतं, 8,000 तुमचं प्रिन्सिपल होतं. रेट ऑफ इंटरेस्ट 5% होतं आणि नंबर ऑफ इयर्स 3 होतं. आणि याच पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं, आपलं कंपाऊंड इंटरेस्ट शोधून काढायचं आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपलं सिंपल इंटरेस्ट आलं होतं 1,200. तर आता काढायचं आहे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट काढताना आपल्याला पहिले काय काढावं लागते तर अमाऊंट काढावं लागते. अमाऊंटसाठी आपल्याला प्रिन्सिपल गरजेचं होतं, तर प्रिन्सिपल आपण घेतलेलं आहे 100 + R 100 × N 8,000. 100 + R आपला किती आहे 5. नंबर ऑफ इयर्स किती आहे तर 3. 1.05 × 1.05 × 1.05. पहा यांचा मल्टिप्लाय करा 4 याचा किती येते सांगा. पहा सर्वजण करा कॅल्क्युलेटरनं. सर्व याचा मल्टिप्लाय करून सांगा किती येते. किती आला मल्टिप्लाय, 9,261. 9,261 हा झाला आपले अमाऊंट आणि प्रिन्सिपल आहे आपला 8,000. त्याच्यातला जो डिफरन्स राहील तो आपला कंपाऊंड इंटरेस्ट राहील. किती आहे कंपाऊंड इंटरेस्ट तर 1,261. पहिल्या याच्यामध्ये जर पाहिला तर आपण 1,200 आपला इंटरेस्ट होता, कंपाऊंडमध्ये 1,261 झाला होता. ओके, दोन्हीच्यामध्ये एवढा फरक राहते, कंपाऊंड इंटरेस्ट जास्त राहते. ओके, काही प्रॉब्लेम आता यामध्ये